वाटलं. स्पेशली हा व्ह्यू खूप छान आहे. मी फर्स्ट टाइम आले आहे आणि राईड एन्जॉय करता आली जस्ट बिकॉज ऑफ 3 थिंग्स. द रायडर ग्रुप इज व्हेरी हॅपनिंग. आफ्टर दॅट द क्लायमेट अँड दिस वन माणूस हा माणूस. तर आज आपल्या चॅनलवर इंग्लिश सुद्धा कोणीतरी बोललेलं आहे, तर मला खूप असं भरून आलंय, खूप छान वाटलं. नितीन पास्टेंच्या YouTube चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही सगळेजण विसरतात कमेंट करायला. बदलापूरमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जरूर, नक्की नक्की. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? राईड करताय ना, फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि बऱ्याच दिवसांनी माझा हा असा अवतार बघायला मिळतोय. तर आज आपण चाललेलो आहे शॉर्ट राईडसाठी. मुंबई ते पावना लेक अशी मी शॉर्ट राईड करतोय आज. आणि माझ्यासोबत आपल्या सबस्क्रायबरपैकी 7 ते 8 जण, म्हणजे 10 जणांचा एक आपला ग्रुप आहे. आणि जेमतेम 10 ते 12 दिवसांनंतर, आपला दिवाळीनंतर म्हणू शकाल की हा आपला व्हिडिओ आज येणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि या राईडमध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आजच्या राईडला आपल्या सुरुवात करूया. तर आता वाजले आहेत 5:30 आणि मीटअप पॉईंट होता आपला वाशी प्लाझाला 5:30 आणि मी अजून आहे 5:30ला इथेच. तर ही आहे ब्लॉगर्स लाईफ. आता आपल्या राईडला सुरुवात करूया. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्या आपल्या फॅमिलीला. तर बऱ्याच दिवसानंतर मॉर्निंग राईड करतोय आणि खूप फ्रेश असं वाटतंय आणि खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे की आजच्या राईडमध्ये काय काय होणार आहे ते आपण पाहूया. तर बऱ्याच दिवसांपासून कुठे राईड आपण केली नव्हती, ना शॉर्ट राईड ना लॉंग राईड. तर यूट्यूबवर अगदी मी इनॲक्टिव्ह आहे. काहीच व्हिडिओ नाही, बरेच म्हणजे काहीच व्हिडिओ नाही आहे. तर म्हटलं आज एक शॉर्ट राईड करू. आणि आपल्या सबस्क्रायबर मंडळींना विचारलं आपल्या ग्रुपमध्ये, तर 10-12 जण रेडी झालेत. तर आता निघालोय. तर म्हणजे आपल्या रुस्तमची जी फॉगलाईट आहे ना, ती बऱ्याच दिवसांपासून म्हणजे 3-4 महिन्यांपासून खराब झाली होती. आणि पावसाळा होता त्याच्यामुळे मी काय टाकण्याची एवढी काय घाई केली नाही आणि लॉंग राईडसुद्धा नव्हती. तर म्हटलं आज आपण चाललो आहे तर थोडंसं सकाळची सुद्धा आपल्याला काळोखातले दृश्य मिळतील आणि संध्याकाळी रात्री बघू रिटर्नला आपल्याला किती वाजतील. तर आता मी कोणती लाईट लावली आहे ही ब्रँडेड नाही आहे, ही VC कंपनी मला मिळाली माझ्या इथे जवळपासच दहिसरला. तर तिथून मी इन्स्टॉल केलेली आहे. लाईटची कॉस्ट आहे 1500 रुपये. तर 1500 रुपयातला याचा थ्रो हा मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3. तर हा असा काहीसा थ्रो आहे. थोडंसं सेट करायचं बाकी आहे. तर आता रस्त्यांवर लाईट्स आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला विजिबिलिटी थोडी हे होते. तर गोप्रोमध्ये कसं दिसतं नक्की कमेंट करून सांगा. तर याच्यामध्ये मोड आहे ही येल्लो, त्याच्यानंतर ही व्हाईट झाली, ही थोडीशी अप्पर साईड आहे, त्याच्यानंतर ही येल्लो व्हाईट आणि हा आहे ब्लिंकर. आणि लेफ्ट साईडला केलं की हा रेड कलर आहे. तर थोडंसं युनिक मी पहिल्यांदा लावलं आहे कारण आपल्या पहिल्या लाईटमध्ये फक्त आणि फक्त येल्लो आणि व्हाईटच होतं. तर आपण पोचलो आता ऑबेरॉय मॉलच्या इथे. तर इथे आपली सबस्क्रायबर मंडळी आहेत, आपले मित्र आहेत. नमस्कार, सुप्रभात, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला, तर आता आपल्या इकडे 3 मंडळ मिळालेत. एक आहे R15 FZ आणि एक आपली ॲव्हेंजर आणि आपली नेहमीचीच मंडळी आहेत. चला आता निघूया, हळूहळू जाऊया. तर आता आपला फर्स्ट पिकअप पॉईंट आहे वाशीचा टोल प्लाझा. तर वाशी टोल प्लाझाला एक 6 ते 7 जण उभी असणार. तर त्यांना पिक करूया. आणि लाईट मला बऱ्यापैकी तरी व्यवस्थित वाटतं, म्हणजे 1500 रुपयामध्ये ओके आहे. आहा हा 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 हा, मस्त असा थंडीचा असा झोत लागतोय ना, असे गारगार वारा. आणि हा इथला गोरेगावच्या एरियामध्ये ना खूप झाडं आहेत, त्यामुळे खूप गार वाटतं.
आणि जबरदस्त. आणि आपलं जे जॅकेट आहे ते टुरिंग जॅकेट आहे, तर त्याच्यामुळे ना त्याला मेश नाही आहे, तर त्याच्यामध्ये मेश नसल्यामुळे ना आपल्याला एवढा गारवा जाणवत नाही. नाही तर त्या भोकातून आहे ना इतकं गारगार वारं आत गेलं असतं ना, हुडहुडी भरली असती, हुडहुडी. आणि तुम्ही म्हणाल की या फॉगलाईट्स अशा वर लावल्यात, कोणाच्या डोळ्यांना त्रास वगैरे, तर तसं काही नाही आहे. मी प्रॉपर सेट करूनच घेतला आणि याचा जो फ्लो आहे तो डोळ्यांपर्यंत नाही, मी वर नाही ठेवला आहे, याचा अँगल मी खालीच ठेवला आहे. तर होप सो याला फाईन वगैरे लागत असेल, पण माझ्या सेफ्टीसाठी लावलं आहे मी. कारण मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे स्ट्रीट लाईट नाहीच आहेत, मोस्टली नाके बरोबर आहेत आणि झोपडपट्टी एरिया आहे, त्याच्यामुळे आपल्या बर्गमॅनची लाईट कधी कधी कमी पडते. रात्री आपण अपरात्री कधी निघतो, रात्री उशिरा लेट येतो, त्याच्यामुळे काही कारण आपल्या सेफ्टीसाठी सुद्धा आपण करून घ्यायची. आणि समोरच्याला आपल्याला समजवता सुद्धा आलं पाहिजे. काही वेळेला आपली सांगण्याची पद्धत ती सुद्धा मॅटर करते. तर बऱ्याच दिवसांनी सकाळी राईड करतोय ना, तर स्ट्रेच करायला सुद्धा खूप छान वाटतंय. आणि रुस्तमचे 65,000 किलोमीटर झाले आहेत, तरीसुद्धा ती मस्त असा मक्खनवाला परफॉर्मन्स देते. आणि आपल्या सबस्क्रायबरपैकी बरेच असे सबस्क्रायबर आहेत, ते सुद्धा आता छान छान असे व्हिडिओज बनवायला लागलेले आहेत. आणि जो कॅमेरासमोरची जी भीती असते बोलण्याची, ती सुद्धा काही जणांची निघून गेली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, ती मंडळी जिकडे नवीन ठिकाणी जातात तर तिकडे काय नवीन आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला सुद्धा मिळते. आणि हे मी माझं भाग्य समजेन की असा कोणताच यूट्यूबर नाही की त्याच्या अशा प्रयत्नामुळे, सबस्क्रायबर फॅमिलीमुळे असं काही कोणाच्या आयुष्यात घडलं असेल. ते माझ्या सबस्क्रायबरांच्या वागण्या बोलण्यात, आयुष्यात जो बदलाव होतो आहे, जो कॅमेरासमोर येण्याची जी भीती आहे ती निघून गेली आहे, ती मला खूप छान वाटते. आणि सगळ्यांनी मस्त मस्त व्हिडिओज बनवावे. प्रत्येकजण काय यूट्यूब चॅनल ओपन करून सक्सेस होतोच असं नाही, पण प्रयत्न करत राहायचे. यूट्यूब नंतरची गोष्ट, पण ह्या सगळ्या आपल्या आठवणी असतात आणि त्या आपल्याला जपायच्या असतात. आणि एक ठराविक आयुष्यामध्ये जो काल निघून जातो त्याच्या शेवटी आपण याच आठवणी जेव्हा बघतो ना, त्या आपसुकच आपल्या डोळ्यातून पाणी येतं. अरे यार, मी हे केलं होतं, मी इथे गेलो होतो, जाम जबरदस्त. त्यामुळे ह्या आठवणींचा तुम्हीसुद्धा माझ्या सहभाग आहात, तर खूप जबरदस्त वाटतंय. क्या बात. तर रुस्तमचं पोट फुल केलं आपण. तर मस्त मस्त असे रायडर्ससुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर सुंदर अशा बाईक्स, रूम 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 रूम, जबरदस्त. तर आता फटाफट पोचूया आपल्या वाशीच्या मीटअप पॉईंटला. तिथे बरीचशी अशी मंडळी पोचलेत. एक भाऊ एकदम परफेक्ट टाईमला आला आहे, राहुल, तर येतो आहे. तो सकाळी सकाळी ट्रॅफिक नसताना अगदी अर्ध्या तासात आपण पोचलो आहे वाशी टोल प्लाझा. नमस्कार नमस्कार, वेलकम. हाय हाय हाय. काय नाव तुझं? जितेश. पहिल्यांदाच आला ना तू? कोणासोबत आहे? अच्छा. तर मंडळी फायनली आपल्या पहिल्या पिकअप पॉईंटला, मीटअप पॉईंटला आपण पोचलो आहे. आणि आपली रायडर मंडळी मस्त अशी सकाळ सकाळ सगळी एनर्जेटिक आलेली आहेत. तर चायवाला पण आहे. हा, चायवाला पण आहे. हा, चाय सगळ्यांना फ्री चाय आहे आता. तर आपला बाईकचा लाईनअप पाहू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 बाईक्स आहेत. आणि हे सगळे आपले रायडर्स मंडळी आहेत. आणि ही काही मंडळी आपल्याशी नवीन जॉईन झालेत, पहिल्यांदा राईडमध्ये आलेत. आणि आपली नेहमीची सगळी मंडळी, सबस्क्रायबर फॅमिली आपली. तर बघूया कशी काय आपली पावना लेकची राईड होणार आहे. आणि याच्यानंतर आपण थांबणार आहोत चौक येथे. तर चौक येथे विश्वनाथ भाऊ आणि अजून काही मंडळी आपल्याला भेटणार आहेत. तर आजच्या राईडची थंडीची मजा आपल्याला घ्यायची आहे आणि लवकरात लवकर पावना लेकचा व्ह्यू आपल्याला बघायचा आहे. तर आता राईडला सुरुवात करूया. आणि सगळी मंडळी रेडी आहेत. चला चला, गणपती बाप्पा मोरया.
तर आता इथून आपल्याला जायचं आहे कर्जतच्या चौक फाट्याला आणि 40 किलोमीटर आहे. तर आता 6:30 वाजलेत आणि प्रॉपर आपण टाईममध्ये आहोत. इथे सुद्धा आपण 10 मिनिटात उरकलेलं आहे सगळं. कारण जी सकाळच्या राईडची धुक्यांमधली मजा आहे ना ती सकाळीच केली पाहिजे. कारण एकदा का तुम्हाला मुंबईमध्ये उशीर झाला तर पुढचं सगळं टाईम टेबल विस्कळीत होऊन जातं. आणि आपला हा व्ह्यू कसा आहे तो सुद्धा सांगा. मी प्रॉपर असा सेट केलेला आहे आणि या येल्लो लाईट्समुळे कसं माहिती आहे एकदम क्लिअर दिसतं. आणि गोप्रोची एक खासियत सांगतो, एक काय म्हणू शकतो, जर तुम्हाला गोप्रोमध्ये क्लॅरिटी चांगली पाहिजे तर गोप्रोला ना लाईट लागते. जर मी ही लाईट बंद करून जर तुम्हाला दाखवलं तर थोडंसं हे धुरकट दिसेल आणि जर मी लाईट ऑन केली तर हा असा काहीसा प्रकाश दिसतोय. तर त्याच्यामुळे गोप्रोमध्ये अजून क्लिअर दिसतं. तर जेव्हा तुम्ही सकाळची ब्लॉगिंग कराल ना तुमची लाईट्स ओपन करून गोप्रो ऑन करा, तेव्हा अजून क्लिअर दिसेल. म्हणजे तुमचं जे विजन असतं ते मस्त असं क्लिअर दिसेल. काय म्हणता? अरे मोरे साहेब नमस्कार. तर मोरे साहेबांचं स्वागत झालेलं आहे. आगमन आले का? हां. आणि इथे पाहू शकता सगळ्या जबरदस्त अशा सुपर बाईक्स डुकाटी. क्या बात. तर हे आपलं स्वप्न आहे, कधी पूर्ण होईल जवळून बघूया. ओहो, ही आहे 1000 निंजा. त्याच्यानंतर इथे डुकाटी, इथे ट्रॅम टायगर. क्या बात. सगळे असे रेसचे घोडे आणि नंबर पण एक नंबर भारी. आणि बाईक बघा क्या जबरदस्त हिला बनवलं आहे मॉडिफाईड. ही पण निंजा 1000च आहे. क्या बात. एक नंबर. मन प्रसन्न. तर 7 वाजलेत आणि आता आपण आहोत कळंबोली मॅगडीला. आणि आपण JNPTचा राईट नाही घेत आहे कारण तो रस्त्याला ना खूप खड्डे आहेत. पावसात जबरदस्त मोठे असे गुडघाभर खड्डे पडलेत. तर माहिती नाही विजवलेत काय. तर आपण थोडा कॅमेरा अँगल. तर आपण आता जातोय ओल्ड पनवेल जो रोड आहे त्या रोडने जाऊया. आणि हा रस्ता सुद्धा चांगला आहे, फक्त रस्त्याला अशा गाड्या मिळतील आपल्याला छोट्या मोठ्या. सकाळचे 7:15 वाजत आलेत आणि सूर्याने आपली मान वर डोकावायला सुरुवात केलेली आहे. तर तिकडे पाहू शकता एकदम टिकली सारखा दिसतोय. एकदम असा ऑरेंज लाल. आता गोप्रोत किती दिसतं माहिती नाही पण तो बघा एकदम बारीक असा टिकली सारखा दिसतोय. क्या बात. आणि संपूर्ण सर्वत्र धुकच आहे, आजूबाजूचे नजारे. आणि इथे जसं आपण मुंबई सोडतो आणि नवी मुंबईपासून पुढे येतो ना, जसे पनवेल पेण शहरामध्ये आपण एंटर करतो, इतकी सुंदर थंडी आहे ना, इतकी सुंदर थंडी. वातावरण इतकं सुंदर आहे आणि फ्रेश हवा, मेन तर फ्रेश हवा जी मुंबईत पाहायला नाही मिळत आणि ऑक्सिजन घ्यायला नाही मिळत. म्हणजे या रस्त्याचं जे सौंदर्य आहे ना हे प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये हा वेगवेगळा दिसतो. पावसाळ्यात काही औरच सुंदरता असते आणि या हिवाळ्यामध्ये क्या बात आहे. समोर इतकं सुंदर असं धुकं आणि त्यातून असे झपाझप निघणारे रायडर. कोण इथून जातोय, कोण तिथून जातोय. जबरदस्त. आणि आपली रुस्तम 125 cc बाय नो घाई नो कुछ नो सब कुछ, आराम से जाएंगे अपन. लेकिन आराम से अपन कौन से स्पीड में जाते हैं? 85-90 की स्पीड अपनी आराम से वाली स्पीड है. तर आता आपण चौकला पोचू आणि एक 4 किलोमीटरवर चौक आहे. तर तिकडे चहा वगैरे पिऊ आणि 10-15 मिनटं मस्त गप्पा वगैरे मारून 8 वाजता निघू. आता 7:30 होत येतील आणि त्याच्यानंतर सलग आपण कंटिन्यू राईड करू टुवर्ड्स आपलं डेस्टिनेशन पावना लेक. आणि तर म्हणजे खूप छान वाटतंय. एक नंबर जबरदस्त असं वातावरण आहे आणि मला वाटलं नव्हतं की इतकी अशी मंडळी येतील आपल्यासोबत. तर हे बदलापूरवरून 2 भाऊ आलेले आहेत. क्या बात. तर हे आपले एका राईडमध्ये मिस आउट झाले होते, तर या राईडला ते आपल्यासोबत मजा घेत आहेत. तर अशीच फॅमिली आपली वाढते तर खूप छान वाटतं आहे.
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि ही राईड जर तुमची मिस आउट झाली असेल तर आपण नक्कीच पुढची राईड करू. डिसेंबरमध्ये कॅम्पिंग विथ राईडचा माझा विचार आहे. तर आपल्याकडे ब्लॉगर आता वाढत चाललेत. तर विश्वनाथ भाऊंचा वाढदिवस होता तर मोरे साहेबांनी त्यांना गिफ्ट आणलंय. चला ओपन ओपन ओपन. वा 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 वा. काय ना आता तुम्ही एनटॉक चालवणार नाही ना, तुम्हाला टिकी नाही भेटणार. ओपन करू द्या आपल्या यांना व्ह्युअर्सना बघू द्या. वा 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 क्या बात आहे. जबरदस्त असे. आणि आपली सगळी सबस्क्रायबर मंडळी चहा पितात. चहाचा आस्वाद. खूप धन्यवाद सर्वांना. योगी अमृततुल्य. चहा पिणार मंडळी फायनली आपली जी आजची राईड आहे बऱ्याच दिवसांनी आपल्या व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओज येत नाही, डिस्कंटिन्यू होतो. जस्ट मेसेज टाकलेला की पावनाला एक राईड करूया. तर एका मेसेजवर इतकी सगळी मंडळी रेडी झालेत. तुम्हाला वाटत असेल की सबस्क्रायबर राईड आहे, पण सबस्क्रायबर राईड नाही. आपण नक्की अरेंज करू. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्हाला बोलवलं नाही. पण ही सगळी आम्ही जस्ट एक फॉर फन शॉर्ट राईड. आणि थंडी तर वाजते सगळ्यांना जबरदस्त. इथे गारवा आहे आणि जो मुंबईत गारवा नाही तो इथे अनुभवायला आम्ही आलेलो आहे. तर आपल्यामध्ये काही नवीन मंडळी सुद्धा ऍड झालेले आहेत तर त्यांचा सुद्धा इंट्रो करू आपण. तर सुरुवात करूया. बिछडलेले इथे दोन भाऊ आहेत. बोललो ना झालं बोललो. हे दोन भाऊ बदलापूरवरून आले ना. बदलापूरवरून आले आणि आपल्या नाणेघाटच्या राईडमध्ये हे मिसआउट झाले होते. तर आता हे भेटलेत. तर आपली ओळख. माझं नाव हर्षल कांबळे. मी लास्ट टाइम आलेलो पण चुकामुक झाली, थोडंफार झालं. पण नेक्स्ट टाइम पासून मी अवेलेबल असेल एवढं कन्फर्म. माझं नाव स्नेहल कांबळे. भाऊ जुळेच आम्ही. तर आमची पण राईड झाली होती त्यावेळी नाणेघाटला, पण चुकामुक झाल्यामुळे ते आम्ही नंतर कंप्लीट केली. पण नेक्स्ट टाइमला आता येऊ. आणि आपले व्हिडिओज वगैरे कसे वाटतात? व्हिडिओज एकदम एक नंबर आहे. लावी म्हणजे आता निसर्ग सौंदर्य एवढे नवीन लोक दिसतात. मला एक वेगळा अनुभव होतोय की युट्यूब मध्ये आणि प्रत्यक्षात कसा माणूस कसा आहे समोरचा, कशी त्याची पर्सनॅलिटी आहे. तर एक नंबर वाटलं मला. रायडर्स कोणाला म्हणजे असं हे नाही, सगळे सिंपल व्यवस्थित एक नंबर. सगळ्यांचं म्हणजे मन एकदम प्रफुल्लित होण्यासारखं वातावरण आहे. नितीन पास्तेच्या सोबत खूप अनुभव आलाय मला त्याच्याबद्दल. आणि नंतर माझं नाव विलास गावना. मी चुनाभट्टीवरून आलोय. चुनाभट्टीवरून पहिली राईड आहे. पहिले. आणि व्हिडिओज वगैरे आपले पाहिलेत? मस्त. हो, सर्व व्हिडिओ पाहिले. धन्यवाद. तर तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि माझं नाव जितेश नेवरेकर, संघर्षनगरमधून आलं आहे. आणि दादाचे व्हिडिओ एकदम मस्त असतात. दादाला एकदम सबस्क्रायबर, लाईक, शेअर वगैरे करा. मस्त आहे आणि पहिलीच राईड आहे. तर हे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत. तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि इथे एक सरप्राईज मोरे साहेबांनी दिलेलं आहे. तर तुम्ही यांची ओळख करून द्या आम्हाला. माझी बायको मिथिला. मिथिला की मिथिला? तिला. अच्छा. ठशातला. हे नितीन राव, त्यांना तुला भेटायचं. नमस्कार. नमस्कार. यांच्यावर तुझी ओळख झालीच. आणि बाकी सगळे प्रवासी. ओके. आता तुम्ही तुमची ओळख सांगा जरा. आवाज. मी सौमितीला शरद मोरे आणि मी पहिल्यांदाच येते. पण मला खूप मस्त वाटलं. याच्या आधी मी भरपूर राईड्सला गेले यांच्या बरोबर, पण असं ग्रुप राईडला मी फर्स्ट टाइमच आले. तर आय एन्जॉय. मजा मजा. तर छान एन्जॉय करूया. आणि हे सुंदर असे रायडर आहेत. मला यांची रायडिंग स्टाईल. आणि आज आपण राजकुमार सरांना मिस करतोय कारण त्यांची आणि यांची जी गट्टी झाली होती ती भारी. म्हणजे तामिनी घाटापासून गेला होता. ते त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे त्याच्यामुळे. पण त्यांनी लग्नाला बोलवलं नाही. बोलवलं ते त्याच्यासाठी मी त्यांना नक्की बोलणार आहे. त्यांनी मला ठिकाण सांगितलं सिल्वासाला लग्न आहे, पण पत्ता नाही दिला. चालेल चालेल. तर चला आता मस्त असं फोटो सेशन करू. आणि सुंदर असा आपला बाईकचा लाईनअप सुद्धा मागे आहे. सुंदर सुंदर अशा बाईक सुद्धा आहेत.
तर आपण आता पोचलोय खोपोली बस स्थानक. इथे बस डेपो आहे खोपोलीचा. आणि चहा प्यायल्यानंतर मस्त अशी एनर्जी आली आणि 20-25 मिनटं राईड केल्यानंतर आता आपण चढतोय घाट सेक्शन. आता सुरू होणार आहे हळूहळू. आता मजा येणार. आणि या सकाळच्या थंडीमध्ये राईड तर उत्तम होतेच आहे आणि सोबत असे एनर्जेटिक रायडर्स आहेत आपल्यासोबत. भले आपल्या ज्या बाईक्स आहेत, गाड्या आहेत, त्या कमी सीसीच्या आहेत, परंतु जे प्रत्येकाचं मन आणि आतली जी ऊर्जा आहे ना ती एकदम 1000 सीसीच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे सेफ राईड आपली चालू आहे. आणि आज काय जास्त किलोमीटर डेस्टिनेशन नाही ठेवलेलं आहे. पावना लेक जेमतेम मुंबईपासून म्हणजे 120 ते 150 किलोमीटरच्या आतमध्ये. तर त्याच्यामुळे व्यवस्थित अशी 60-70. अच्छा, आता घाट सेक्शन चाललेला आहे लोणावळा 12 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आपले राहुल भाऊ सुद्धा लोणावळ्याच्या ब्रिजवर उभे आहेत. तर त्यांना सुद्धा आपल्याला पिक करायचं आहे. तर नाही म्हणता आपले 13 बाईक झालेल्या आहेत अंदाजे जास्त. आणि 13 बाईक्सवर 16-17 जण झालेत. तर सुंदर अशा घाटाला सुरुवात झाली आहे. आता मस्त ट्विस्टन करत जायचं आहे. आणि सकाळच्या धुक्यांमध्ये हा सह्याद्रीचा डोंगर इतका काय दिसत नाहीये. तर म्हणजे हे आहे ते शिंगरोबा देवाचं मंदिर. जय देवा शिंगरोबा. आणि असे जेव्हा तुम्ही घाटातले मंदिर वगैरे पासआउट करताना तेव्हा हॉर्न वगैरे द्यायचा, म्हणजे त्यांना एक मानवंदना असते. भले आपण त्या मंदिरामध्ये जाऊन घंटा नाही वाजवू शकत, परंतु आपण पास होतोय हे त्या देवाला कळलं पाहिजे. आणि आपला प्रवास सुखकर कर हे आपण त्यामार्फत त्याला सांगितलं पाहिजे. तर कोकणात सुद्धा कोणत्या जर मंदिरातून किंवा घाटातून आपण जेव्हा पासआउट होतो आणि घाटातली जेव्हा मंदिरं लागतात तेव्हा तिथे सुद्धा प्रथा आहे की हॉर्न वाजवण्याची. तर मंडळी सुंदर अशी राईड होते. तर आता आम्ही पोचलोय लोणावळ्याचा फेमस असा स्पॉट आहे हा वरचा ब्रिज. आणि इथे सगळे स्टंट वगैरे मस्त होतात. आणि खाली पाहू शकता इथे आपला एक्सप्रेस हायवे सुद्धा आहे. तर आता इथे चालू आहे थोडंसं फोटो सेशन. आणि इथे आपल्याला भेटलेले आहेत आपले राहुल भाऊ. तर नमस्कार. नमस्कार. आज एकटे झालेत आणि बराच असा ट्रॅव्हल करून आले ना तुम्ही? हां, मी गुजरातला गेलेलो या राईडचा संबंध म्हणून डायरेक्ट जॉईन झालो. क्या बात आहे. आणि नमस्कार. हाय, काय नाव आपलं? प्रथमेश. तर तुमचं सुद्धा स्वागत आहे. तर हे आपल्या प्रत्येक राईडमध्ये असतातच आणि खूप छान वाटतं की गुजरातवरून डायरेक्ट आलात. तर छोट्या बाबूला आपण मिस करतोय. जमलाय म्हणून सोहम व्हिडिओ बघत असेल तर पुढच्या राईडला नक्की पप्पांसोबत ये. तर मस्त असे आता इथे फोटो काढूया आणि पुढची राईड कंटिन्यू करूया. तर क्या बात आहे. सरप्राईज. नवी मुंबईकर अमित आपल्याला मिळालेत. क्या बात आहे. फिरायलाच पाहिजे आणि जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी पाहायलाच पाहिजे. तर अमित सुद्धा त्याची टायगर ना अमित सुद्धा टायगर घेऊन आलाय. तर इथे रायडर्सच आहेत सगळे. तर लोणावळ्याचा हा पॉईंट आहे ना जबरदस्त असा फेमस आहे आणि सगळे सुपर बाईक रायडर्स आहेत. आणि Z900 वाले 2 असे रेमटवत आहेत ना इकडे. आणि सगळी मुलं त्यांची शूटिंग करतात. एक तिकडून एक इकडून, एक तिकडून एक इकडून. सगळ्या सुपर बाईक्स आणि बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाल्या. मन एकदम ओ हो 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 हो. म्हणजे ज्या बाईक्स अशा बघायला पण नाही मिळत त्या बघायला मिळतात. आणि आता डिसेंबरमध्ये ना IBWची राईड होणार आहे, इंडियन बायकर्स वीक. तर त्या राईडला तर आपण नाही जात आहोत. 2 दिवसाची राईड असते आणि तिकडे संपूर्ण मोठासा इव्हेंट असतो.
सगळे येतात, ऑल ओव्हर इंडियामधून IBWसाठी येतात लोक आणि हजारोच्या जास्त म्हणू शकतो संख्येने बाईक्स असतात आणि सगळ्या 101 बोलतात ना लाजवाब बाईक्स असतात. तर मंडळी 9:30 वाजलेत आणि सकाळी 6:30 वाजता आपण वाशी प्लाझावरून निघालो. तर आता पोचलो आहे कार्ला मंदिराचा गेट आहे आणि इथून 3 किलोमीटर आहे एकविरा देवीचं मंदिर. तर हे आहे श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान वेहेरगाव कार्ला लोणावळा आणि आपण इकडे थांबलो आहे हॉटेल कार्ला गेट. तर आता नाश्ता करूया आणि पावना लेक जाईपर्यंत मला असं वाटतंय 11 वाजतील आपल्याला. तर आपली मंडळी मस्त अशी लाईनअपमध्ये बसलेत, दाखवतो. मी गोरेगावला आलेलो मतदान करायला. एक मिनिट. तर मस्त अशी गरमागरम मिसळ आली आणि सगळ्यांना लागलेल्या धुका. तर आता सुंदर अशी मिसळ खाऊया, बघूया इथल्या मिसळची टेस्ट कशी आहे. तर सगळे आतुर झालेले आहेत आणि तिकडे सुद्धा झाले, सगळ्यांनी खायला सुरुवात केली. तर आपण पण मिसळचा आस्वाद घेऊया आणि आपली पुढची राईड अजून कंटिन्यू आहे. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि लिंबू पिळायची स्टाईल नक्की बघून घ्या. नॉर्मल आहे. तर पुन्हा एकदा बॅक ऑन द रोड. तर आता आपण चाललो आहे आपल्या मेन डेस्टिनेशनला आणि आता 10:30 वाजलेत आणि सुंदर असा मिसळ पावचा कार्ला गेटच्या इथे नाश्ता वगैरे झाला. पाऊण तास वगैरे मस्त रिलॅक्स केलं, एकमेकांशी गप्पा मारल्या आणि मंडळी जेव्हा किलोमीटर कमी असतं ना तेव्हा आपल्याला वेळेचं एवढं बंधन नसतं. त्याच्यामुळे कसं जाताना आपण आरामात चाललो आहे, येताना आपण फटाफट येणार आहोत. आणि जाताना आपण कामशेत मार्गे जातो आहे आतमध्ये आणि येताना आपण आतमधले ते गावातले घाट छोटे छोटे रस्ते करत दुधिवरे खिंड आहे ती खिंड वगैरे करत आपण येणार आहोत. आणि ते लायन्स पॉईंटसुद्धा आहे, पण लायन्स पॉईंटवर इतकी गर्दी असते ना तर त्या गर्दीचा भाग नाही व्हायचा आपल्याला. आपल्या राईड अशाच असतात, समथिंग डिफरंट. तर एकंदरीत राईड तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये सुद्धा काहीतरी प्लॅन आउटचा माझा विचार आहे, तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा. तर आता आपण पोचलो आहे कामशेतला आणि हा कामशेतचा राईड घेतला आहे आणि इथून पावना लेक आपला सरळ आहे 17 किलोमीटर. 16-17 किलोमीटरवर पावना लेक लागतं आणि जेमतेम आता अर्धा तास लागेल आपल्याला. आणि जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्हाला आतमध्ये फिरायचं असेल ना तर इथेच ऑलरेडी टाकी तुमची फुल करून घ्या आधीच, कारण नंतर आतमध्ये पेट्रोल पंप मिळेल नाही मिळेल सांगू नाही शकत. त्याच्यामुळे एंटर करतानाच कामशेतचा ब्रिज जो आपण राईट मारला तर त्या राईट माराच्या पुढेच एक पेट्रोल पंप आहे, तिकडे भरा, नाही तर कार्ला मंदिरच्या अगोदर. आणि जातानाच रस्त्यामध्ये आहे श्री केदारनाथजी महादेव मंदिर. क्या बात आहे. आणि रस्त्याचं स्वरूप बघा, एक नंबर खिंड आणि त्यातून जबरदस्त. आणि रस्त्याच्या मधोमध ते मंदिर आहे श्री केदारनाथ मंदिर. क्या बात है. पूरा रास्ता काबीज कर लिया है. त्यांची सुद्धा राइडिंग चालू आहे. हर हा योगेश गावच्या म्हशी, संपूर्ण म्हशींचं राज्य इथे. छोटासा व्यवसाय गावकरी लोकांचा. सो फायनली आता आपण आपल्या कॅम्पसाईडवर पोचतोय आणि ॲक्च्युली आपण काय कॅम्पिंग नाही करणार आहे.
मंडळी आजची संडे राईड पावना लेक कॅम्पिंगचे इथे. कॅम्पिंग तर नाही गेली पण आपण लेक व्ह्यू एन्जॉय केला. इथे फोटोज वगैरे काढले आणि थोडासा शॉट असा ड्रोन शॉट घेतला. तर आजची राईड मस्त अशी झाली. म्हणजे ही धावती राईड होती. म्हणजे कालच आपण डिसाईड केला आणि आज ही सगळी मंडळी एका मेसेजवर रेडी झाली. तर विचारूया थोडक्यात की कशी वाटली राईड. तर एकंदरीत राईड कशी होती? एकदम भारी, एकदम मस्त मजा आली. सुपर खूप मजा आली, खूप एकदम मजा आली. छान. आणि आपल्याकडे स्पेशल गेस्ट असे आले आहेत. खूप मस्त वाटलं. स्पेशली हा व्ह्यू खूप छान आहे. मी फर्स्ट टाइम आले आहे आणि राईड एन्जॉय करता आली जस्ट बिकॉज ऑफ 3 थिंग्स. द रायडर ग्रुप इज व्हेरी हॅपनिंग. आफ्टर दॅट द क्लायमेट अँड दिस वन माणूस दिस वन माणूस हा माणूस आणि सगळे इतर माणूस सुद्धा. सो आय एम सो हॅपी. ओके. तर आज आपल्या चॅनलवर इंग्लिश सुद्धा कोणीतरी बोललेलं आहे. तर मला खूप असं भरून आलंय. खूप छान वाटलं. तर मंडळी असाच एक कॅम्पिंगचा प्लॅन सुद्धा आहे. ते इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर अजून एक चॅनल आहे आपलं विश्वनाथ भाऊंचं. त्यांच्याकडे सुद्धा व्हिडिओज येतील असं वाटतंय मला. आणि मस्त अशी रायडर मंडळी आली. खूप छान वाटलं. तर भेटूया दुसरा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथून आम्ही रामराम घेतोय आणि जाता जाता आपल्याला दुधिवरे खिंड बघायची आणि इथून जाताना लोहगड आणि विसापूर किल्ला लागतो त्याचं दुरून दर्शन करायचंय आणि आपली लोणावळ्यातून आपला घरचा प्रवास करायचा आहे. तर भेटूया मंडळी अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर या वाक्यावर घेऊया या पावना लेक पासून सगळ्यांचा रामराम. लाईक शेअर सबस्क्राईब. हा आपले हा बोला बोला सर. लाईक शेअर सबस्क्राईब. पूर्ण वाक्य असं नको बोलू. हा नितीन पास्टेंच्या युट्यूब चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास. आणि हो कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही सगळेजण विसरतात कमेंट करायला. बदलापूरमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जरूर नक्की नक्की. पाष्टेवाईंची जागा जुळ्या भावांनी चालवल्याबद्दल दोघांचेही आभार. आभार टाळा. तर आपल्या राईड मध्ये अशी मजाक मस्ती होत असते. तर पुन्हा एकदा तुम्हाला यायचं असेल तर आपल्याला स्टे ट्यून राहा. चला.